हे आहे आपले मिनी आवळ्याचे झाड, किंवा याला आपण राई आवळा किंवा देशी आवळा असे सुद्धा म्हणू शकतो. नमस्कार, इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या रेसिपीजमध्ये मी तुम्हाला पाकातले आवळे एकदम चटपटीत चवीचे असे, तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. आणि एकदम स्वादिष्ट असं याचं लोणचं तयार होते. चटणीसुद्धा खूप छान लागते याची चवीला. तुम्ही बघू शकता हे आवळे दिसायला किती सुंदर आहेत. जेवढे सुंदर आहेत तेवढेच हे चवदार सुद्धा आहे. ते पाकातले आवळे ते एकदम फुलासारखे फुललेले आहेत. विशेष म्हणजे इथे आपण साखर न वापरता गुळाचा वापर केलेला आहे. हे चटपटीत पाकातील आवळे आपले 5 ते 6 महिने आरामात टिकतात. पाक जर व्यवस्थित झालेला असला तर आपले आवळे अजिबात खराब होत नाहीत. वाळवलेली बोरं जसे आपण मसालेदार चटपटीत बनवतो त्याचप्रमाणे हे आवळे लागतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आधी आपण याची चटणी बनवून घेऊ. आवळे छोटे असल्यामुळे याचं बीसुद्धा छोटंच आहे बोराप्रमाणे. आता ही सगळी साल आपण काढून घेतलेली आहे. साठी लागणार आहे आपल्याला हिरवी मिरची, लसूण, जिरे, कोथिंबीर, चाट मसाला, जिरे पावडर, चवीनुसार मीठ, साधं किंवा काळं दोन्हीसुद्धा चालेल. थोडा गूळसुद्धा घालू शकता. सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकत्र करून घेऊ. माझ्याकडे ठेचा होता त्यामुळे मी हिरवी मिरची न वापरता ठेचाच वापरलेला आहे. आता यामध्ये सर्व मिश्रण एकत्र करून आपण बारीक केलेलं आहे. अशी ही आवळ्याची चटणी जेवणाची रंगत वाढवणारी तयार झालेली आहे. आता आपण बनवूया पाकातील आवळा. त्यासाठी सर्व आवळ्यांना आपण काटे चमच्याने टोचून घेऊ. त्यामुळे आपला सर्व पाक या आवळ्याच्या आतमध्ये जाईल आणि आपला आवळा आपल्याला कडक लागणार नाही, छान रसरशीत लागेल. नंतर आपण एका पातेल्यात पाणी ठेवून त्यावर चाळणी ठेवू आणि त्या चाळणीवर आपले आवळे वाफवून घेऊ. हे पाणी घेतलेलं आहे पातेल्यात. आता आपण या चाळणीमध्ये आवळे टाकले आणि हे झाकण ठेवून यावर वाफ काढू. त्याला अगदी 5 मिनिटात तयार होतील, कारण आपण त्याला टोचून घेतलेलं असल्यामुळे लवकर शिजतात. आता आपल्याला याच्या फोडी करायच्या नाही, आपण अख्खेच वापरणार आहोत. छान त्याच्या फोडी वेगळ्या झालेल्या दिसतात आपल्याला. आता वाफवून घेतलेले आवळे आपल्याला कढईमध्ये घालायचे आणि त्यामध्ये गूळ घालायचा आहे. 1 किलो आवळ्यासाठी आपल्याला 1.5 किलो गूळ वापरायचा आहे. या प्रमाणानुसार आपण अर्धा किलो आवळ्यासाठी 3 पाव गूळ वापरलेला आहे. आपला संपूर्ण गूळ घालून झालेला आहे. ही मी गुळाची पावडर वापरलेली आहे, त्यामुळे थोडा जास्तच टाकलेला आहे. आवळ्याचा संपूर्ण अर्क या गुळामध्ये उतरलेला आहे. त्यामुळे आपल्याला अतिशय पाचक आणि पौष्टिक असं आवळा सरबतसुद्धा बनवता येईल. आवळे खाऊन झाल्यानंतर त्याचं सिरप वाया जाणार नाही. यामध्ये आपण 4 लवंग आणि 1 विलायची बारीक कुटून घातलेली आहे. एकत्र करून झालेला आहे. आता या पाकाला चांगली उकळी येईल. आता यामध्ये आपण काळं मीठ आणि भाजून घेतलेली जिरेची पावडर घालणार आहोत. अगदी चटपटीत असा मोरावळा बनवायचा आहे आपल्याला. तुम्हाला आवडलं तर तुम्ही घालू शकता. आणि लवंग घातल्यामुळे आपला मोरावळा टिकण्यास मदत होते, त्यामुळे आपण त्यामध्ये लवंग घातलेली आहे. तुम्ही अख्खी घातली तरी चालेल, मी पावडर केलेली आहे. पाक बघायचं झाला का नाही. पाक व्यवस्थित झाला तरच आपला मोरावळा टिकतो, नाहीतर बुरशी चढते त्याला. तर आपला पाकसुद्धा व्यवस्थित झालेला दिसतो. बोटावर घेऊन बघायचं तार तुटते का. आता हा थंड झाल्यानंतर आपण यामध्ये एका लिंबाचा रस घालणार आहोत. लिंबाचा रस घातल्यामुळे आपला जो पाक आहे तो व्यवस्थित राहतो, नाहीतर खूप घट्ट होतो. तर लोणच्यासाठी लागणार आहे आपल्याला घरी बनवलेला लोणचे मसाला, हळद, विकतचा लोणचे मसाला आणि काश्मीरी लाल मिरची आणि मीठ घालायचं आहे. मीठ जरा जास्तच घालायचं, मुरल्यानंतर मग ते कमी होते. आता इथे सरसोचं तेल तापवलेलं आहे. गरम झालेल्या तेलामध्ये आपण टोचून घेतलेले आवळे घालून घेणार आहोत. चांगले परतून घेतल्यानंतर चांगले मऊ होतील. नंतर आपण त्याला काढून घेऊ दुसऱ्या भांड्यामध्ये. त्यामध्ये मी मिरचीसुद्धा घेतलेली आहे हिरवी. त्याचे आपण तुकडे करून मधून कापले आणि त्याची बी काढून घेतले. नंतर त्याचे छोटे तुकडे करून आपण ते सुद्धा तेलामध्ये परतून घेऊ. आवळ्याचा रंगसुद्धा बदललेला आहे. आता आपण हे काढून घेऊ आणि मिरचीसुद्धा तशीच मऊ होईपर्यंत, जास्त कुरकुरीत नाही होऊ द्यायची. थोडी परतल्यानंतर ही सुद्धा आपण काढून घेऊ. मिरचीसुद्धा तळून झालेली आहे. आता आपण काढून घेऊ. मी लोणच्याचा मसाला बनवला होता,
त्यामध्ये हिंगसुद्धा बारीक केलेला होता. तो आपण लिंबाचं लोणचं बनवलं तेव्हाच घरगुती मसाला बनवलेला होता. मी जरा जास्तीचाच बनवते, कारण ऐन वेळी मग आपल्याला घाई होत नाही. कोणतंही लोणचं बनवायचं असलं म्हणजे आपला पटकन तयार होतं. जर तुम्हाला लिंबाच्या लोणच्याची रेसिपी बघायची असेल तर मी त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर ती तुम्ही बघू शकता. आता आपलं गरम तेल होतं, त्यामध्येच आपण सर्व मसाले घालून घेतलेले आहेत. ते परतून झालेले आहेत. आता आपण एक छोटी वाटी यामध्ये गूळ टाकून घेऊ. गूळ टाकल्यामुळे आपल्या लोणच्याची चव खूप छान होते. आता त्यामध्ये आपण आवळे आणि हिरवी मिरची घालून घेतलेली आहे. आवळे टोचून घेतल्यामुळे आपल्या आवळ्यामध्ये हा सर्व मसाला आतमध्ये मुरून जातो. आता थंड झाल्यानंतर तुम्ही बरणीमध्ये भरून स्टोअर करू शकता. घरगुती मसाला घालून सुद्धा आपलं लोणचं बनवता येते. आपल्या लोणच्याला रंगसुद्धा छान आलेला आहे, तशीच चव तर खूपच उत्तम झालेली आहे. तुम्हाला जर तुमच्या भागामध्ये हे देशी आवळे मिळाले तर तुम्ही हे आवळ्याचा मुरब्बा आणि लोणचं, चटणी हे सर्व पदार्थ बनवून खाऊन बघा. असे हे आपले पाकातील आवळे आणि चटपटीत असं लोणचं, चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. तसेच माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर माझे पहिलेचे व्हिडिओ नक्की बघा. तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या अशाच नवीन आणि खमंग रेसिपीज बघायला मिळतील. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.